नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. नोकरीचे आमिष देऊन 53 लाखाची फसवणूक, आरोपीला पकडतील का पोलीस? मेन हॉस्पिटलमध्ये दिव्यांग पत्र व तपासणीमध्ये अनागोंदी कारभार, रात्रीचे फोन करणारा तो कोण? भर दिवसा गीतानगर परिसरात चोरीची घटना, चोरट्यांचे पोलिसांना एक प्रकारे आवाहन. अवकाळी पावसाच्या तडाख्याने अनेक पिके भुईसपाट, शेतकरी हवालदिल. अकोट अकोला रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त. आता सविस्तर बातम्या. अंतरी मलकापूर येथील मनोज तिवाणे या व्यक्तीने मोठ्या अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगून ओळखीच्या तिघांना पोलीस दल व सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 53 लाख रुपयांनी तिघा जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून आरोपी विरुद्ध उरळ पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीला कधी अटक होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तक्रारीनुसार आरोपी मनोज तिवाणे याने महाराष्ट्र पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नियुक्तीची खोटी कागदपत्रे खरे असल्याचे भासवून नोकरीकरिता वारंवार नगदी व ऑनलाईनद्वारे एकूण 18 लाख रुपये घेतले. दरम्यान त्याने गावातील एका तक्रारदाराच्या मुलीला पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही 20,42,000 रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच आणखी एकाच्या तक्रारीनुसार एका युवकास आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून एकूण 15 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून उरळ पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अकोला येथील मेन हॉस्पिटलमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र व तपासणीसाठी लाभार्थ्यांना दिवसा तपासणीच्या वेळेत तपासणी होत नाही. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना रात्री फोन करून तपासणीस बोलावणारा तो कोण, अशी विचारणा आता सुरू झाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र दलालांचे मोठे रॅकेट मेन हॉस्पिटलमध्ये सक्रिय झाले असून RRC न्यूजच्या बातम्यांनी त्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. मेन हॉस्पिटलमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र व तपासणीसाठी रात्रीच्या वेळी फोन करण्यात येत आहेत. ही तपासणी योग्य वेळेत करण्यात येत नसल्याची ओरड होत आहे. या ठिकाणी असलेली अभ्यागत समिती ही नावापुरती असून त्यांनी अशा समस्या सोडविण्याची गरज असताना केवळ मेन हॉस्पिटलच्या बांधकामावर व येणाऱ्या निधीवर त्यांचे लक्ष असून रुग्ण कल्याण होत नसल्याचे चित्र आहे. मेन हॉस्पिटलमध्ये दिव्यांगाचे लुटीचे सत्र संपत नसल्याचे चित्र आहे. दिव्यांग तपासणीची जबाबदारी असलेले डॉक्टर हे त्यांच्या अकोल्यातील खासगी हॉस्पिटलची कामे संपल्यावर रुग्णालयात दाखल होत असल्याची ओरड रुग्ण लाभार्थ्यांची आहे. काही डॉक्टर तर थेट तपासणीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये तपासण्यासाठी येण्याचा सल्ला मेन हॉस्पिटल येथे आलेल्या रुग्णांना देतात. RRC न्यूजने दिव्यांग विभागाच्या अनागोंदी कारभाराची दखल घेतल्यानंतर रुग्णांना दलाल एजंट हे रात्री फोन करत तपासणीसाठी रुग्णालयात बोलवित असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णांचे नंबर या दलालांकडे गेले कसे, अशी विचारणा रुग्ण नातेवाईक करत आहेत. शासकीय तपासणीच्या वेळेत डॉक्टर उपलब्ध नसणे आणि दुसरीकडे रात्रीतून फोन करत रुग्णांना तपासणीसाठी बोलविण्यामागे कोण कोण आहे त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. अकोला जुने शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गीतानगरातील महेश कॉलनीत दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी एका अपार्टमेंटमधील विंग बी मधील फ्लॅट फोडून 26 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गीतानगरातील महेश कॉलनीत राहणारे निलेश नवल किशोर राठी यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेले. बुधवारी दुपारी ते दुकानात गेले असता बंद फ्लॅट पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधली आणि दरवाजाचे कळीकोंडा व कुलूप तोडून
आत प्रवेश करून बेडरूममधील 2 कपाटांमध्ये ठेवलेले 26 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले। निलेश राठी घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे कळले। त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर जुने शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। मैं एक्चुअल मेरे घर पे कोई नहीं था, सब जने बाहर गाँव गए हुए थे और मैं सवेरे 11 बजे 10:30 11 बजे के करीबन रूटीन के हिसाब से शॉप के लिए निकला। तो घर से निकला उस समय मैंने मेरे गेट के दोनों लॉक लगाकर मैंने चाबी मेरे साथ में लेके निकला था। मैं तो शॉप पे गया, शॉप पे जाने के बाद मैं मेरा रूटीन काम के हिसाब से लग गया था। तो मेरी आज कुछ MIDC गोडाउन में मेरा गोडाउन है, वहाँ पे मेरी कंपनी की गाड़ी आने वाली थी माल की। तो मैं उसके लिए मेरी टाटा एस गाड़ी घर पे खड़ी रहती, तो मैं उसकी चाबी लेके टाटा एस लेने के लिए घर पे जब आया दोपहर में 1:30 बजे के करीबन, तब मैंने देखा आके कि भाई मेरे गेट के दोनों लॉक तोड़े हुए हैं और घर में कोई तो भी घुसा। मेरे को ऐसा उसमें कुछ तो भी ये हुआ, शक हुआ कि भाई कोई तो मेरे घर में कुछ तो भी गड़बड़ हुई। जब मैंने घर में आकर देखा तो मेरे पापा के रूम का लॉकर और पापा के रूम की अलमारी और मेरे रूम की अलमारी दोनों खुली थी और दोनों में से अच्छा खासा सामान गायब था। मैंने जब देखने के बाद में सब चीज मेरे को लगा कि भाई चोरी हुई करके, तो मैंने वैसे ही निकला। मैं मेरा जुने शहर पुलिस स्टेशन गया। जुने शहर पुलिस स्टेशन में जाके मैंने वहाँ रिपोर्ट लिखाई कि भाई मेरे घर में ऐसी ऐसी चोरी हुई। उन लोग आए, उन लोगों ने पूरी छानबीन वगैरह करके गए हुए। चोरी में मेरा पूरा सोना गया, 25-26 तोले के करीबन सोना था। वो सोना मेरा पूरा दोनों इसमें से, मम्मी पापा के इसमें से और मेरे इसमें से, दोनों की इसमें से गया। घटनेची माहिती मिळताच जुने शहरचे ठाणेदार नितीन लेव्हलकर आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते। त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी श्वान पथक व तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। दिवसाढवळा जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत गीतानगर परिसरात चोरीची घटना घडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे। तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरातील सर्वच गावांमध्ये मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने अनेक पिके भुईसपाट झाली असून पानपिंपरी, कापूस व कांदा यासह विविध पिके घेणारी शेतकरी हवालदिल झाले आहेत। शासनाने त्वरित सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत। हिवरखेड परिसरातील विविध गावांच्या शेतशिवारात प्रामुख्याने कापूस व कांदा पिके भुईसपाट झाली असून घरात येणारे पीक शेतातच नासाडी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे। दुसरीकडे हिवरखेडकडून सातपुडा पर्वताच्या भागाकडे असणाऱ्या परिसरात ओलिताची शेती असल्यामुळे अनेक शेतकरी बांधव बहुगुणी आणि औषधी गुणधर्म असलेल्या पानपिंपरीची लागवड प्रामुख्याने करतात। त्यामुळे शेकडो एकरवर पानपिंपरी लागवड शेतकऱ्यांनी केली आहे। परंतु पानपिंपरी झाडातून गळालेली असून सदर पानपिंपरी कोरड्या जागेत वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत। परंतु अवकाळी पावसामुळे पानपिंपरीचे पीक गळाले असून त्याला बुरशी लागली आहे। पानपिंपरी हातात घेतल्यावर त्याचा गाऱ्यासारखा शिरा होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत। सर्वात जास्त पेरा असलेला कापूस या पिकाच्या बोंड्या सडत असून ज्या बोंड्यांना कापूस लागला आहे तो कापूस भिजून लोंबकळत आहे। तसेच कांदा पीक संपूर्ण झोपले असून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले। त्यामुळे शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत जाहीर करून ती तातडीने वितरित करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। मी पानपिपीची शेती करत होतो। पानपिपीची शेती भरपूर वर्षापासून करत होतो, पण आता पानपिपीचं एवढं नुकसान झालेलं आहे पावसामुळे, 100% नुकसान झालेलं आहे। सगळी फुली आलेली आहे, सगळं पांढरा माल झालेला आहे। कोणी बाजारात मार्केटमध्ये नाही घेणार आहे। आम्हाला शासनाकडून काही मदत मिळावी। सर्व शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। हा पांढरा झालेला माल कोणीच मार्केटमध्ये घेऊ शकत नाही। माल बघू शकता तुम्ही, माल कोणीच घेऊ शकत नाही। पूर्ण फुली आला आणि गारा झालेला आहे, पूर्ण असा गाठा होत आहे त्याचा। या मालाची आम्हाला काही मदत मिळावी शासनाकडून। अकोला अकोट महामार्गावर अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते। त्यामुळे वाहन चालविण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। वाहने घसरत असल्याने चालकाला मनस्ताप होत असून या मार्गावर काही काळाकरिता वाहतूक कोंडी झाली होती। अकोट अकोला महामार्गाच्या बांधकामाची दशकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे। लोकप्रतिनिधींच्या इच्छा शक्तीचा अभाव, कंत्राटदाराची मनमानी, संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष लक्षात घेता नागरिकांचे सहनशीलतेचा बांध फुटण्याची वेळ हा महामार्ग पाहत आहे। एकीकडे रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच दुसरीकडून रस्ता नादुरुस्त होत आहे। त्यामुळे हा रस्ता कधी पूर्ण होऊन कंत्राटदार देखभाल दुरुस्तीची किती वर्षाची हमी घेणार
असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका अकोट व आदिवासी बहुल गावांना जोडत मध्य प्रदेशाकडे जाण्यासाठी सोयीच्या या राज्य महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। रस्त्यावर माती असल्याने अवकाळी पावसामुळे चिखल निर्माण झाला असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे। या मार्गावर या चिखलामुळे काही वेळाकरिता वाहतूक ठप्प झाली होती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संयोजन कृती समितीच्या वतीने दिनांक 25 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आलेले बेमुदत काम बंद आंदोलन अखेर आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर स्थगित करण्यात आले। राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संयोजक कृती समितीतर्फे गेल्या 25 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होते। या काळात अकोला जिल्ह्यातील अंदाजे 800 पेक्षा जास्त कर्मचारी या संपामध्ये समाविष्ट झाले होते। सदरचे आंदोलन हे समान काम समान वेतन या व इतर मागण्यांकरिता गेल्या 37 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते। याबाबत 29 नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सदर आंदोलन तुर्तास स्थगित करीत असल्याचे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडले आहे। येणाऱ्या काळात सदर आंदोलनामध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। काल झालेल्या माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या बैठकीच्या उद्देशानुसार आमच्या ज्या मागण्या होत्या की शासनाने समायोजन करावं, तसेच वेतन श्रेणी नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला लागू करावी, तर याला मान्य करून आम्हाला आश्वस्त केलं आणि लवकरात लवकर आमचे विषय घेऊन कॅबिनेटमध्ये सुद्धा आमचा प्रस्ताव मांडला जाईल अशी शाश्वती आम्हाला दिली आणि त्या मुद्द्याला अनुसरून तुर्तता आम्ही आमच्या आंदोलनाला स्थगिती देत आहे आणि यानंतरही कुठल्याच प्रकारचं जर आम्हाला लेखी स्वरूपामध्ये काही प्राप्त झालं नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये 14 डिसेंबरला सुद्धा आम्ही मोठ्या मोर्चाने अधिवेशनाला धडकणार आहे। भगवान जगन्नाथ यांच्या रथोत्सवाशी नाते सांगणारा सोनाजी महाराजांचा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा हजारो भाविकांनी याची देही याचे डोळा पाहिला आहे। बुधवारी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा संत नगरीत गोविंदाचा गजर करीत लाखो भाविकांनी सोनाजी रायांवर श्रद्धेचा अभिषेक केला। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील संत नगरी सोनाळा येथे संत सोनाजी महाराजांच्या रथोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। या यात्रा महोत्सवाकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातसह इतर राज्यातील परप्रांतीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रथोत्सव सोहळ्याने भक्तगणांच्या डोळ्याचे पारणे फिटले। आदिवासी बोलभाग असलेल्या सोनाळा येथील सोनाजी महाराजांच्या रथोत्सवाला ऐतिहासिक महत्त्व आहे। या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या इंग्रजकालीन दुमजली लाकडी रथाला फुलांनी सजवून संपूर्ण गाव प्रदक्षिणा करण्यात आली। मंगळवारी मध्यरात्री सुरू झालेली ही गाव प्रदक्षिणा बुधवारी दुपारी संपन्न झाली। त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संत सोनाजी महाराजांचा हा यात्रा महोत्सव संपन्न झाला। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व अचूक आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त
डॉक्टर निधी पांडेय यांनी दिले। या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी सुद्धा दिल्या आणि मतदार यादी कामाचा आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मतदार यादी विषयक कामकाजाचा आढावा मतदार यादी निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त यांनी घेतला। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुमार, जिल्हा परिषद सीईओ बी वैष्णवी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मतदार यादी निरीक्षकांचे समन्वयक अधिकारी तथा उपायुक्त श्यामकांत मस्के, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते। यावेळी विभागीय आयुक्त यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। मतदारांच्या नावाची एकाहून अधिक नोंद असणे, मयत मतदाराचे नाव यादीत असणे, एकाच मतदाराचे 2 मतदारसंघात नाव असणे आदी त्रुटी व आक्षेपांबाबत दावे हरकती अधिक कारवाई विविध पूर्ण करून राजकीय पक्ष प्रतिनिधींना मतदार यादीत आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी जिल्ह्यातील मतदार यादी विषयक सादरीकरण केले। तत्पूर्वी मतदार यादी निरीक्षक डॉक्टर पांडे यांनी जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रांना भेट दिली। मतदार केंद्राला भेट देऊन त्यांनी त्यांची पाहणी केली। बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या उरड पारस रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता निर्माण करण्यात न आल्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या उरड पारस बाळापूर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक रस्ता खराब असल्याने त्रासले आहेत। या मार्गावरून जड वाहनाची रहदारी जास्त असल्याने रस्ता खराब झाला असल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांकडून देण्यात आली। रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदन देऊन सुद्धा कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देत सदर रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी गावकरी करीत आहेत। अकोट शहरातील पागृतवाडी परिसरात मंजूर करण्यात आलेले रस्त्याचे निर्माण कार्य गेल्या काही महिन्यांपासून रखडल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। सदर रस्त्याचे निर्माण कार्य त्वरित पूर्ण करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्याकडे एका निवेदनातून परिसरातील नागरिकांनी केली। अकोट शहरातील पागृतवाडी येथे आमदार निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते। मे 2023 रोजी मंजूर झालेले सदर बांधकाम कंत्राटदार बोडके यांनी घेतले। या कंत्राटदाराने रस्ता निर्माण कार्यासाठी रस्ता खोदून ठेवला आणि त्या ठिकाणी बांधकाम साहित्य सुद्धा आणून टाकले, परंतु गेल्या काही महिन्यांपासून निर्माण कार्य सुरू न केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात त्वरित बांधकाम सुरू करावे यासाठी परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट यांना लेखी निवेदन सुद्धा दिले। तसेच उपविभागीय अधिकारी अकोट यांनाही निवेदन दिले, परंतु सदर रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी केली। कंत्राटदाराने गेल्या 2 महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला असून कच्चा माल आणून टाकल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झालाय। त्यामुळे शाळेमध्ये जाताना लहान मुलांसह नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी या निवेदनातून परिसरातील नागरिकांनी केली आहे। आम्ही अकोट रहिवासी पागृतवाडी गेली 3 महिने झाले रस्त्याने त्रस्त आहे। संबंधित अधिकारी पाटबंधारे विभागाचे आम्हाला वारंवार त्रास देऊन रस्ता बांधत नाही आहेत। कुणाच्या तरी दबावाखाली येऊन राजकीय काम चालढकल करत आहे। मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे आणि खूप त्रास होत आहे। गाड्या आमच्या बाहेर रोडवर पार्क करावं लागतात दुसऱ्याच्या दारात आणि या जायला रस्तासुद्धा राहिलेला नाही। यांनी मटेरियल टाकलेलं आहे, तेही तसंच पडून आहे गेली 2 महिने आणि जो रस्ता होता कसा तरी तोही त्यांनी सगळं म्हणजे JCBनं काढून तोडफोड करून टाकलेले आहे। पायऱ्या तोडलेल्या आहेत। पावसाअभावी आम्हाला खूप त्रास होत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब आम्हाला हा रोड तयार करून द्यावा एवढीच आमची गेली 2 महिने झाले प्रशासनाला वारंवार विनंती करत आहे, तरी पण अद्याप आमचं काम झालेलं नाही आहे। तरी योग्य ते मार्ग यांनी लवकरात लवकर आमचं काम करून द्यावे एवढीच आमची विनंती आहे। करू 3 महिने झाले ते आम्हाला फक्त आश्वासन देतात। आज त्यांनी हे आश्वासन दिलं आहे की मी उद्या स्वतः तिथे हजर राहून तुमचं काम योग्य रीतीने मार्गी लावेल। जो होणारा त्रास आहे तो उद्यापासून संपून जाईल।
आणि पूर्ण न झाल्यास आम्ही संपूर्ण पागृतवाडी रहिवासी मुलाबाळासह उपोषणाला बसणार आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. नोकरीचे आमिष देऊन 53 लाखाची फसवणूक, आरोपीला पकडतील का पोलीस? मेन हॉस्पिटलमध्ये दिव्यांग पत्र व तपासणीमध्ये अनागोंदी कारभार, रात्रीचे फोन करणारा तो कोण? भर दिवसा गीतानगर परिसरात चोरीची घटना, चोरट्यांचे पोलिसांना एक प्रकारे आवाहन. अवकाळी पावसाच्या तडाख्याने अनेक पिके भुईसपाट, शेतकरी हवालदिल. अकोट अकोला रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.